नमस्कार मित्रांनो, मी करण बेडे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर सांगायची गोष्ट अशी आहे की आपण ज्या कोळी नाचाच्या आमच्या व्हिडिओ टाकत होतो, मी ब्लॉग बनवून टाकत होतो. तर ते ब्लॉगच्या व्हिडिओ काय माझ्या मित्राच्या मोबाईलमधून पण उडाल्यात, पॅनड्राईव्हमधून पण उडाल्यात. तर ते आता शक्य नाही म्हणून मी मिक्स पद्धतीने माझा ब्लॉग टाकतो आहे. आणि बोलायला गेलं तर मी पहिली गोष्ट म्हणजे गोमू बनलेलो, तर मला काय एवढे चांगले ब्लॉग बनवायला भेटलेत नाही. तर जसं ब्लॉग येईल तसं त्या ब्लॉगला मला प्रेम द्या. तर ब्लॉग कसा वाटतं आहे तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओना लाईक करा. धन्यवाद. उभी ना गाठ कशी मारतात ती बघ. इकडं बघू नको, इकडं बघ. नाही, व्हिडिओ काढून घे. खालून गेली तू काढ ना. तो तिकडे मग आणखी दुसरा होय ना, आणणार आहे ना दादा. दंडनगरी ते तिकडूनच जाणार डायरेक्ट. चला गाईज, आम्ही जातोय आता. कुठे डायरेक्ट कुठला गाव घ्यायचा आपल्याला? आपल्या सोबत आहेत आपले पवार. चला थेट भेटण्याचा प्रवास आणि चालू झाला आमचा निघण्याचा प्रवास. सर्व निघालेला आहोत. ठीक आहे, तर आता जाणार.
माझा नवऱ्याला घे. आजच्या दिवस माझा नवरा, आजच्या दिवस गावात येईपर्यंत माझा नवरा झाला या. मी डबल कॅमेरा आलेत आम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा. चला मित्रांनो, आता पहिला दिवस आहे आपला. आपण गाडीमध्ये आहोत, हे बघा. आपल्याला सोडायला आला या. हे भाऊ बंधू आपल्याला सोडायला आले. कोयती मारून घेतले तोंडावर. कुणाला काय आवडत असेल तर नक्की सांगा. पोहोचलोय आता उंबरशीर गावामध्ये. जस्ट आता उंबरशीर गाव घेऊन जाणार पुढच्या वाडीत. महापळच्या तालुक्यात मन्नीगड हा किल्ला, त्या किल्ल्यावर राजा शिवाजी सुटला गोटी लागल्या होत्या महापळच्या टाकणार आहे. मन्नीगडचा किल्ला चप्पल पण इथं ठेवा.
अशी मित्र मंडळ आहे. नमस्कार मित्रांनो, झाले आता आमच्या घरी आंघोळ वगैरे करून. आणि आज सावळेगाव आवडण्याचं असे खूप सारे कारण आहेत, पण त्यातलं एकमेव कारण म्हणजे इकडे त्यांची सोय वगैरे जेवणाची आमची चांगली केली जाते. आणि दुसरं कारण हे यांची अशी सकाळ बघून जे मनाला आनंद जो भेटतो ना, तो वेगळाच आहे. एकदम शांत झाले गाव. मी रुपेश बेडे आता निघालोय आसोलीतून. आता चाललोय माझ्या घरी. अजून नाही, लगेच ना जायचं आहे. आम्ही कामाला जात आहे. जीव झाल्या होती खाली. अजून काय सांगू शकत नाही. असं का सांग, तिथनं पण परत येईल तो, त्याचा मन झाला तर. रुपयाचा निघाला आता घरी त्याच्या, परत येणार 1 वाजता. खेली आमचे उठले. जाऊ परत. चल सरू. साई कुठं झोपलाय? झोपला कुठं तो गेला म्हणणं घडला. किती वाजता गेला रात्री? 7 वाजता गेला की ते समोर नसते गेला. पाहायला कडक बाहेर रुपतात. आज तर पूर्ण मंडळ गाजवायचं आहे. खेली झोपले आमचे. एवढा जाम पकडून झोपला आहेस. वागायला तर चादर बिदर काढत बसणार नाही. पारस भाई गुड मॉर्निंग. पारस भाई वाटते पारस भाई तुला खेली येऊन सांग लोकांना समजू दे. साहेबांची जिरली वाटतं. बस झाला, जिरली आमची. जाता घरात. तू भिजवलीस? गेला नाही हात
झाला आसावले गाव पण घेऊन आता निरोप घेतो आसावले गावातून आम्ही पण टॉपिक गाव आणखी नाही आसावले गावची. त्या गावचे हिरो पहिल्यांदा आम्ही आपल्या या ठिकाणी लोकल येथून कोळीनाच घेऊन आलोय. काही झलक या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवलेले आहे. कसं वाटतं आपल्याला कोळीनाच? आमच्या गावात पहिल्यांदा आले तुम्ही तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्यासाठी एवढा वेळ काढला त्यामुळे आम्हाला आमच्या पाहुण्याला बघायला भेटलं आणि आम्हाला खूप आनंद झाला. पहिल्यांदा आम्ही नवीन बघायला भेटलं. त्यामुळे तुम्ही दरवर्षी या, अशीच मजा करूया आपण सगळे एकत्र एक ठिकाणी असं करत छान वाटत. धन्यवाद. महत्वाचं म्हणजे गाण्याची स्टेप, तुमची स्टेप पण भारी होते. सर्व नियोजन चांगलं होतं. आम्ही पाहुणे होते आणि खूप छान असं वेगळं वातावरण बघायला मिळालं आणि गावामध्ये ग्रामीण भागामध्ये असं काय तुम्ही करताय की आपल्या हिंदुत्वासाठी किंवा हिंदू धर्मासाठी आपल्या छोट्या मुलांसाठी हे एक चांगलं हिंदू धर्म आपलं हे ना त्याचा सण वगैरे मुलाला करू शकतात. जरी आपण पिढी आधी चालू ठेवली हे नाच गाण्याचं आपण करू शकतोय. मी मसाळ्यामध्ये नगरसेविका आहे. मी पाहुणे आले इथे. खूप छान वाटलं तुमचा कार्यक्रम असा चालू ठेवा आणि शुभेच्छा पुढे वाचायला किंवा सर्वांना. आपण आमच्या या कोळी नाचाला चांगला प्रतिसाद दिला. असं प्रतिसाद यायला आपण देत राहतो. आपल्या दरवर्षी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी नगरसेविका आहे. मसाळ्यामध्ये नगरसेविका आहे. माझी बाहेर मसाळ्यामध्ये आम्ही दरवर्षी असतो पण पहिल्यांदा हा कार्यक्रम बघायला मिळतो. सर्व कोळी नाचाच्या माध्यमातून आम्ही अभिनंदन करतो की आपण
वानकोट मधील लास्टचं घर आमचं नाश. अरे संपला. चिराग बाळीची हवा टाईट झाली.